नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 4 मनास बोध. 45. मनबा, परमेश्वर आपल्या अगदी निकट आहे, परंतु स्त्री, पुत्र, ग्रह, धनावरील आसक्तीमुळे तुझी भक्ती गढूळ झाली आहे. त्यामुळे परमेश्वर आपल्यापासून फार लांब आहे असे तुला वाटते. वास्तविक त्याच्या भेटीसाठी विशेष काही करावे लागत नाही. परमेश्वर भक्तीचा म्हणजे शुद्ध प्रेमाचा भुकेला आहे. करिता गुरु आज्ञेनुसार साधन करून तुझ्यामधील भक्तीतील गढूळपणा नाहीसा कर. म्हणजे आरशावरील धुरळा पुसून टाकला की जसा लगेच आपला चेहरा दिसतो, त्याप्रमाणे तुला तात्काळ परमेश्वराचे दर्शन होईल. 46. मनबा, एखाद्या इस्माने मी अमक्या दिवशी काशीहून येणार आहे, समाराधनेसाठी अमुक सामान आणून तयार ठेव, असे जर त्याच्या मुलाला पत्र लिहिले, तर ते पत्र त्याने सारखे वाचित राहिल्याने ते सामान त्याच्या घरी येईल की त्यातील मजकुराप्रमाणे ते सामान आणण्यासाठी त्याने प्रयत्न करावे लागतील, हे सांग पाहू. त्याचप्रमाणे बहुत प्रयासांती श्रेष्ठ असा नरजन्म तुला मिळाला आहे, तेव्हा याच जन्मी त्याचे तू सार्थक कर. हे गुरुवाक्य केवळ ग्रंथातून वाचित राहिल्याने तुझे हरवलेले सुख तुला कसे मिळणार? संसारातील एखादी क्षुल्लक वस्तू देखील जर प्रयत्न वाचून मिळत नाही, तर मग अमौलिक सद्वस्तूंच्या प्राप्तीसाठी किती चिकाटीने प्रयत्न करावा लागेल याचा तूच विचार कर. आणि यापुढे तरी आळस, झोप झिडकारून देऊन गुरु आज्ञेनुसार साधनाभ्यासात रत हो. 47. मनबा, जटा दाढी वाढवावी, भगवी कपनी घालावी, अंगाला भस्म लावावे, तीर्थक्षेत्रे फिरावी, वाचलेले ऐकलेले लोकांना सांगत सुटावे आणि भक्त म्हणून घ्यावे असे तुला वाटते खरे, पण ज्याला मोती पोवळी हवी आहेत त्याने समुद्रकाठावरचे शंख शिंपले गोळा करीत न बसता जशी समुद्रात खोल बुडी मारली पाहिजे, तद्वत भक्त व्हावयाचे असेल तर गुरु आज्ञेनुसार बहिर्मुख असलेली दृष्टी अंतर्मुख केली पाहिजे. 48. मनबा, तालमीची पुस्तके वाचून जर अंगात शक्ती वाढली असती किंवा पाकशास्त्र वाचून जर पोट भरले असते, तर नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी वाचून किंवा ऐकून अखंडानंद मिळवता आला असता, पण तसे शक्य होत नाही. अंगात शक्ती येण्याकरिता व्यायाम केला पाहिजे, तद्वत अखंडानंद मिळवण्याकरिता गुरुच्या आज्ञेनुसार साधनच केले पाहिजे. 49. मनबा, आपले दुःख कमी का होत नाही याबद्दल विनाकारण तू देवाला का दोष देत आहेस? दुःखातून कायमचेच मुक्त करावे आणि अखंड आनंदात ठेवावे या उद्देशाने तर देवाने तुला दुर्लभ असा नरदेह दिला आहे, पण तू सदा विषय सेवनात मग्न राहून देवाने मनुष्य देह दिलेल्याचे कारणच विसरून गेला आहेस. त्यामुळे तुला दुःख भोगावे लागत आहे. विषयांपासून अलिप्त हो, म्हणजे तू सुखी होशील. ही गुरु आज्ञा जोवर तू अंमलात आणणार नाहीस, तोवर तू कल्पांतीही सुखी होणार नाहीस. 50. मनबा, नदी जरी दुथडी भरून वाहत असली तरी पाण्यासाठी नेलेले ज्याचे जितके लहान मोठे भांडे असेल तितकेच त्याला पाणी मिळणार. त्याप्रमाणे गुरु हा जरी ज्ञानाचा सागर आहे, तरी ज्याची जितकी ग्रहणशक्ती असेल तितकेच त्याला गुरुपासून ज्ञान अवगत होणार. करिता आपल्यापेक्षा दुसऱ्याची अधिक प्रगती झालेली पाहून द्वेष करण्याची वृत्ती तू यापुढे टाकून दे, कारण द्वेष हा समाधानाच्या मार्गातील एक मोठी अडचणच आहे. 51. मनबा,
गोचिड अहर्निश गाईच्या कासेजवळ राहते, पण कासेतील दूध सेवन करण्यापेक्षा ते बाजूचे अशुद्ध सेवन करते. बेडूक सदोदित कमळाजवळ असतो, पण कमळातील मकरंद न घेता तळाचा चिखल खाऊन तो तृप्त होतो. त्याप्रमाणे अत्यंत निकटवास करून असलेल्या श्रीहरीचा आनंद यथेच्छ लुटण्याचे सोडून विषय सेवनात दंग राहून सुख मिळत नाही, म्हणून तू तळमळत आहेस. त्यापेक्षा कमळातील मकरंद घेण्यासाठी भ्रमर जसा धाव घेतो, त्याप्रमाणे तूही श्रीहरीच्या शुद्ध प्रेमाचा आस्वाद घेण्याकरिता धाव घे. मुंगी जशी गुळाला चिकटते, त्याप्रमाणे तू परमेश्वराला चिकटून राहशील, तर केव्हाही तुझ्यावर दुःख भोगण्याची पाळी येणार नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.